तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे भरपूर महिलांचे पैसे अटकलेले आहे, कारण त्यांचे आधार लिंक आहे तर आधार सीडिंग नाही। काही महिलांचे आधार सीडिंग हे दुसऱ्या बँकेला आहे तर ती बँक ॲक्टिव्ह नाही किंवा ते बँकेचे खातेसुद्धा बंद झालेले आहे। आणि आता ज्या बँकेमध्ये महिलांना पैसे पाहिजेत त्या बँकेमध्ये महिला आधार सीडिंगसाठी अर्ज करत आहे, पण बँक कर्मचारी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही, व्यवस्थितरित्या सांगत नाही आणि तुमचे ऑलरेडी आधार लिंक आहे, आधार सीडिंग आहे असं सांगून त्यांना परत पाठवतात, पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। तर यासाठी तुम्हाला आता एकच उपाय करायचा आहे। तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह ते अकाउंट कसं काढलं जाईल आणि काय त्याची प्रोसेस आहे, कारण ऑलरेडी आज मी त्या बँकेचं स्वतः जाऊन अकाउंट काढलेलं आहे आणि स्वतः प्रोसेस पाहिलेली आहे आणि 5 मिनिटात तुमचं त्या ठिकाणी अकाउंट निघणार आहे। यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार, या बँकेमध्ये तुमचं ऑटोमॅटिक आधार सीडिंग पण होईल आणि तुम्हाला एक स्मार्ट कार्ड पण मिळेल आणि काय प्रोसेस आहे हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर आज मी वर्धा जिल्ह्यामध्ये असलेल्या तालुका देवळे शहर आहे आणि या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी महिलांची भरपूर गर्दी आहे पोस्ट पेमेंटचे अकाउंट काढण्यासाठी आणि प्रोसेस वगैरे सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो सुरू आहे। तर सकाळी लवकर नंबर लावण्यासाठी 9 वाजता पोस्ट ऑफिस उघडते आणि त्वरित तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि 10 वाजता ही प्रोसेस सुरू होते। 10 वाजेपर्यंत भरपूर गर्दी होऊन जाईल। तर तुम्हाला सर्वात आधी तुमचे आधार कार्ड सोबत न्यायचे आहे। फक्त एकच डॉक्युमेंट लागेल तुम्हाला, तुमचं आधार कार्ड, त्यासोबत तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असला तरी चालेल आणि नसला तरी कोणताही मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला 200 रुपये सोबत ठेवायचे आहे आणि तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची झेरॉक्स किंवा पॅन कार्ड किंवा दुसरं कोणतेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी न्यायची गरज नाही। फक्त तुम्हाला तुमचं ओरिजिनल आधार कार्ड सोबत न्यायचं आहे। त्यानंतर तुमचा नंबर लागल्यावर तुमच्याकडून आधार कार्ड घेतले जाईल आणि त्या ठिकाणी आधार कार्डचा डाटा सबमिट करून तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP टाकल्यानंतर त्या ठिकाणी आणखी प्रोसेस होईल। प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमची काही माहिती विचारली जाईल की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि अकाउंटमध्ये नॉमिनी तुम्हाला कोणाला ठेवायचा आहे, मुलगा मुलगी, पती किंवा पत्नी कोणालाही तुम्ही नॉमिनी ठेवू शकता। त्यानंतर 2 वेळा तुमचा थंब लावला जाईल आणि थंब लावल्यानंतर लगेच प्रोसेस कंप्लीट होईल आणि तुमचा अकाउंट त्यामध्ये ऑनलाईन ओपन होईल। त्यानंतर लगेच तुम्हाला ATM सारखं दिसणारे एक कार्ड देण्यात येईल आणि त्यावर तुमचा अकाउंट नंबर, CIF नंबर आणि पूर्ण नाव लिहिलेलं असेल। तेच कार्ड तुम्हाला नेहमी कामी पडणार आहे तुमच्या अकाउंटचं बॅलन्स चेक करण्यासाठी, पैसे जमा करण्यासाठी किंवा पैसे विड्रॉल करण्यासाठी। लगेच 2 ते 3 दिवसात हे अकाउंट तुमचं सुरू होईल। त्यानंतर तुमचं ऑटोमॅटिक आधार सीडिंगसुद्धा होऊन जाईल आणि तुम्हाला ते चेक करायचं आहे ऑनलाईन। जर आधार सीडिंग झालं नाही तर परत पोस्टमध्ये हे कार्ड घेऊन जायचं आहे आणि आधार कार्ड घेऊन जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांना आधार सीडिंग करण्यासाठी रिक्वेस्ट करायची आहे। त्यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही। अकाउंट ओपन करताना मी त्या कर्मचाऱ्यांना विचारलं की ऑटोमॅटिक आधार सीडिंग होईल का, कारण दुसऱ्या बँकेमध्ये आधार सीडिंग ॲक्टिव्ह दाखवत आहे। तर त्यांनी सांगितलं की आधार सीडिंग नॉर्मली ॲक्टिव्ह होऊन जाईल, पण जर झालं नाही तर परत एकदा कार्ड घेऊन या आणि आधार सीडिंगसाठी त्या ठिकाणी सांगा, म्हणजे आम्ही तुम्हाला तुमच्या अकाउंटवर आधार सीडिंग ॲक्टिव्ह करून देऊ, कारण 90% अकाउंट होल्डरचे आधार सीडिंग ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह झालेले आहे, काहीच प्रॉब्लेम आली नाही आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहे। आणि अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं नवीन अकाउंट काढू शकता आणि आधार सीडिंगसुद्धा करू शकता। यामध्ये तुम्हाला कोणतंच वेगळं डॉक्युमेंट किंवा अर्ज करण्याची गरज पडणार नाही। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।